अरे नेहाबाई, तुमच्या चेअरमन संगत वार्ता करून झाला, तुमचा सामानावरून झाला ना? हो. मी आमच्या लोकांना सांगते सामान शिफ्ट करायला. हा परी, बाळा तू बाहेर जा, जा सगळ्यांना बाय सांगू दे. चला, बघत काय बसले, उचला सामान. चला चला, आराम से. रडायचं नाही हा. हो. आणि आईकडे जास्त हट्ट करायचा नाही. नाही करणार. तुला आमची आठवण आली तर आईला सांगायचं हं, इथे तुला सोडून जायला. सांगेन आईला. नाहीतर तू मलाच फोन कर ना, मीच तुला घ्यायला येईन. चालेल. पण मला इथून जावं असं वाटतच नाहीये. अगं तुम्ही इथून जावं असं आम्हालाही वाटत नाही ग, पण काय करणार ना. तुमचं तर घरच विकलं गेलंय. फक्त आता एखादा चमत्कारच. चक्क यशवर्धन चौधरी इथे आलेत. हाय माझा बछडा, कसा आहे तू? मी बरी आहे. किती दिवसांनी भेटते ना मला. फ्रेंड, आई मला तुझ्याशी बोलायला नाही देते. आय नो, इट्स ओके. तुम्ही पुन्हा कधी इथे येताल असं वाटलंच नव्हतं. हॅलो यशवर्धन. गुड्डी, यश साहेब किंवा सर म्हणावं ग. हा, सॉरी सॉरी. हॅलो यशवर्धन सर, मी गुड्डी. मला ओळखलं ना? आम्ही तुमच्याशी वागताना बोलताना जर वाईट वागलं असेल ना तर आम्हाला माफ कराल ना. नाही नाही काकू, माफी खरं तर मी मागायला हवी, तुम्हा सगळ्यांची. मी माझी खरी ओळख तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, पण त्यामागे माझी काही कारणं होती. अर्थात ती सांगायची ही वेळ नाहीये, आपण निवांत बोलू कधीतरी. आता आमची नेहाताई हे घर सोडून चालली आहे. ती इथून गेल्यावर तुम्ही पण इकडे येणार नाही ना? त्याचे उत्तर तुला लगेचच मिळेल. फ्रेंड, आम्ही एक घर सोडून चाललोय. दुसऱ्या काकांनी आमचं घर विकत घेतलंय. तू आमच्या नवीन घरी पण भेटायला येशील ना? मी आता आलोय ना, तुला आता एवढा पुढचा विचार करायची गरज नाही. मला सांग, तुला कितीपर्यंत काउंट करता येतं का? 50. वाव, 50? रिअली? तू एक काम कर, तू तिकडे बस, 1 to 50 काउंट कर, आणि तुझं काउंटिंग संपायच्या आत तू तुझ्या घरात परत राहायला जाशील. खरंच तसं होईल फ्रेंड? तुझा फ्रेंडवर विश्वास आहे ना? हो. बस मग तू तिकडे बस, काउंटिंग कर, and wait for the magic to happen. ओके फ्रेंड. One, two, three. हॅलो मिस्टर गुणीबाई कर्नावत. अरे, तुम्हा लोकांना माझं नाव सुद्धा ठाऊक आहे कसा काय? ते जास्त महत्वाचं नाही. आता हा जे काही बोलणार आहे ते महत्वाचं आहे. तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचा सौदा आहे. अरे पण तुम्ही लोक आहे कोण? पण तुम्ही माझ्या फायद्याचा कशा पाय बघते? हॅलो, गहाण असलेली प्रॉपर्टी विकून त्यातून प्रॉफिट कमवणं हा बँकेचा उद्देश नसतो.
तसं या बँकेचाही उद्देश नाही आहे. त्यामुळे बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीने तुम्ही ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर केलेली आहे. आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही ऑफिशियली आणि अनऑफिशियली खूप पैसे खर्च केले. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सेंड केले. पण हे समजा तुम्हा लोकांना कसं काय समजले? तेही आता महत्वाचं नाहीये. रेडी रेकनरप्रमाणे या जागेची जी काही किंमत आहे ती तुम्हाला माहीत असेलच. पण आम्हाला हे घर इकायचंच नसेल तर? नाही नाही, ही जागा त्याच किमतीत आम्ही विकत घेतो असं आमचं म्हणणं अजिबात नाहीये. हा वांदो नाही. मार्केटच्या भावाप्रमाणे आज या घराचं कॉस्टिंग आहे 60 लाख. तुम्हाला हीच किंमत अपेक्षित होती ना? सामान खाली करायचं ना. अरे थांब ना बाबा, उभं राहा जरा, थांब जरा. तुम्हा लोकांना खराच हा घर विकत घ्यायचं आहे काय? नाही, बरोबर आहे तुमचं गुणीबाई. काय टेक्निकली ही प्रॉपर्टी अजूनही तुमच्या नावावर आहे, पण इमोशनली या प्रॉपर्टीवर अजूनही आमचा हक्क आहे. तुमच्यासाठी एखादी प्रॉपर्टी कमी किमतीत विकत घ्यायची आणि जास्ती किमतीत विकायची हा बिझनेस आहे तुमचा. त्यामुळे तुमच्यासाठी एनी प्रॉपर्टी इज जस्ट अ प्रॉपर्टी, पण आमच्यासाठी ते घर आहे आमचं, आणि आमच्या भावना गुंतल्यात त्या घरात. नाही ते तुमचं बरोबर आहे, पर धंदा करायच्या टायमाला आम्ही लोक इमोशनचा विचारच नाही करते. मग एवढी टोकन अमाऊंट पुरेशी आहे तुम्हाला? तुमचे बँक डिटेल्स आम्हाला कसे कळले हा कदाचित प्रश्न तुम्हाला पडला असेल. मागच्या 2 तासात तुमच्या बँक डिटेल्स सहित आम्ही सगळीच कुंडली काढलेली आहे.